नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आज दिनांक 27 ऑगस्ट 2025 आणि आता सकाळचे 9 वाजत आलेले आहेत। मित्रहो, आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता असून मित्रहो, बहुतांश ठिकाणी पाऊस होत असताना आपल्याला विजांचा कडकडाटसुद्धा पाहायला मिळू शकते। तर मित्रहो, आता आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। आज दिवसभराचा जर विचार करायचा म्हटलं तर आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे, ज्यामध्ये विदर्भ आहे, सोबतच मराठवाडा आहे, खानदेश आहे, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आहे, कोकण विभाग आहे। या सर्वच ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर हा आज वाढलेला पाहायला मिळू शकतो। यासोबतच आपल्याला कोकण विभागामध्ये पावसाचा जोर हा अधिक पाहायला मिळू शकते। तर मित्रो, आज दिवसभराचा जर विचार करायचा म्हटलं तर दिवसभरामध्ये आपल्याला सावंतवाडी आहे, त्यानंतर राजापूर आहे, रत्नागिरी आहे, कोडोली आहे, या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते। त्यानंतर रत्नागिरी आहे, कराड आहे, त्यानंतर सातारा, चिपळूण आहे, सोबतच गोरेगाव आहे, पुणे साईडचा काही परिसर आहे। या भागामध्ये आपल्याला बहुतांश ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये पाहायला मिळू शकते। त्यानंतर खोपोली आहे, सोबतच खेड आहे, पुणे आहे, मुंबई, कल्याण डोंबिवली आहे, जुन्नर आहे, या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्यानंतर पालघर आहे, वाडा आहे, इगतपुरी आहे, त्यानंतर डहाणू, नाशिक आहे, नाशिक साईडचा जो काही घाट परिसर आहे या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते। त्यानंतर मालेगाव आहे, मनमाड आहे, सोबतच साक्री, धुळे, कन्नड, पाचोरा आहे, जळगाव आहे, या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते। त्यानंतर नंदुरबार आहे, सोबतच शिरपूर आहे, दाळगाव आहे, या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला कमी अधिक प्रमाणात हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरामध्ये पाहायला मिळू शकते। त्यानंतर कन्नड आहे, सिल्लोड आहे, सोबतच वैजापूर, श्रीरामपूर आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जालना आहे, पैठण आहे, या परिसरामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला मध्यम किंवा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज दिवसभरामध्ये शक्यता आहे। त्यानंतर अहिल्यानगर आहे, सोबतच जामखेड आहे, बीड आहे, दौंड, पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे, या ठिकाणी पावसाचा जोर हा आपल्याला अधिक वाढलेला पाहायला मिळू शकतो, खास करून सायंकाळच्या वेळेला या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते। त्यानंतर करमाळा आहे, दौंड आहे, बारामती, इंदापूर आहे, वडूज आहे, इकडे पंढरपूर, बार्शी आहे, या भागामध्ये सुद्धा आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस सायंकाळपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळू शकते। त्यानंतर वडूज, विटा आहे, सांगली आहे, जत आहे, या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला मध्यम ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस आज सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते। त्यानंतर तुळजापूर आहे, सोबतच बार्शी, पेठ, लातूर आहे, त्यानंतर केज, बीड आहे, या भागात सुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे। त्यानंतर लातूर आहे, उदगीर आहे, देगलूर आहे, सोबतच केज, परळी, अहमदपूर आहे, नांदेड आहे, सोबतच इकडे सेलू, माजलगाव, बीड जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे, या परिसरामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला हलका, मध्यम किंवा एखाद दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते। त्यानंतर इकडे लोणार आहे, सोबतच हिंगोली आहे, उमरखेड, पुसद, वाशिम आहे, या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका तर काही ठिकाणी मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस सायंकाळपर्यंत पाहायला मिळू शकते। त्यानंतर खामगाव आहे, सोबतच चिखली आहे, अकोला, कारंजा, अकोट आहे, इकडे बुलढाणा आहे, या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। त्यानंतर अचलपूर आहे, सोबतच वरुड आहे, अमरावती, आर्वी, कोंढाळी, वर्धा आहे, यवतमाळ जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग आहे, कारंजा आहे, या परिसरामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी आपल्याला हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस सायंकाळपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळू शकते। त्यानंतर नागपूर आहे, कोंढाळी आहे, सोबतच घोटी आहे, भंडारा, उमरेड, इकडे वर्धा, ताळोबा आहे, या परिसरामध्ये आपल्याला सायंकाळपर्यंत मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकते। त्यानंतर गोंदिया आहे, भंडारा जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे, सोबतच देसाईगंज आहे, या भागात सुद्धा आपल्याला असंच वातावरण म्हणजे या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज दिवसभरामध्ये शक्यता आहे। त्यानंतर गडचिरोली आहे, सोबतच अहेरी, भामरागड आहे, चंद्रपूर आहे,
चंद्रपूर जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे, सोबतच आपल्याला पांढरकवडा आहे. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचा पूर्वेकडील जो काही भाग आहे, या भागामध्ये आपल्याला आज सायंकाळपर्यंत मध्यम ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची या ठिकाणी शक्यता आहे. सोबतच शेतकरी मित्र, हा पाऊस होत असताना आपल्याला विजांचा कडकडाटसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी पाहायला मिळू शकते, त्यामुळे काळजी घ्यावी.